नमस्कार मुलांनो, परत एकदा सर्वांचं स्वागत. आज आपल्याला बघायचं आहे केमिकल कायनेटिक्समधला पुढचा पॉईंट, दॅट इज द रेट ऑफ रिॲक्शन. रेट म्हणजे याच्या अगोदर आपण विचार केलेला होता, याच्यावर किंवा चर्चा केलेली होती. रेट म्हणजे काय? एखाद्या केमिकल रिॲक्शनचं जे स्पीड असतं, जो वेग असतो, त्याला काय म्हणायचं आहे? रेट म्हणायचं. मग आता एखाद्या केमिकल रिॲक्शनचा रेट का आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे? तर जे केमिस्ट आहेत त्या केमिस्टना हा रेट फार इम्पॉर्टंट असतो. कारण का जर त्यांना हा रेट माहीत असेल तर त्यांना कळतं की एखादी केमिकल रिॲक्शन किती वेळामध्ये इक्विलिब्रियमला पोहोचेल. त्याचबरोबर अजून त्या रेटवरून एखाद्या रिॲक्शनचं मेकॅनिझम सुद्धा समजतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, व्हॉट इज मीन बाय मेकॅनिझम? मेकॅनिझम म्हणजे काय बघा, तुम्हाला एक मी उदाहरण देतो घरगुती, जे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. जर आपल्याला तूप बनवायचं असेल तर तूप बनवायसाठी सुरुवातीला आपल्याला काय वापरावं लागतं? दूध वापरावं लागतं. पहिल्यांदा आपण काय करतो? दुधाचं दह्यामध्ये रूपांतर करतो. ती झाली पहिली स्टेप. सेकंड स्टेपमध्ये काय होतं? दह्याचं ताकामध्ये रूपांतर होतं. तिसऱ्या स्टेपमध्ये काय होतं? ताकाचं लोणी काढलं जातं. आणि शेवटच्या स्टेपमध्ये लोण्यापासून तूप बनवलं जातं. म्हणजे ह्या 4 स्टेप ज्या काही केल्या, असं केमिकल रिॲक्शनमध्ये सुद्धा होतं. केमिकल रिॲक्शनमध्ये बऱ्याच रिॲक्शन ह्या मल्टी स्टेप असतात, अनेक स्टेपमध्ये घडणाऱ्या असतात. त्या प्रत्येक स्टेपचं डिस्क्रिप्शन, त्या प्रत्येक स्टेपची माहिती म्हणजे त्याला म्हणायचं आहे मेकॅनिझम. म्हणजे जर का केमिकल रिॲक्शनचं स्पीड माहीत असेल, केमिकल रिॲक्शनचा रेट माहीत असेल, तर ती रिॲक्शन इक्विलिब्रियमला किती वेळामध्ये पोहोचणार याची माहिती मिळते. त्याचबरोबर त्या रिॲक्शनच्या मेकॅनिझमबद्दल सुद्धा माहिती मिळते. त्यामुळं आपल्याला एखाद्या केमिकल रिॲक्शनचा रेट काय आहे ते ठाऊक असणं आवश्यक असतं. आता केमिकल रिॲक्शनचे रेट 2 टाईपमध्ये येतात. एक पहिला टाईप असतो ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन, आणि सेकंड टाईप असतो इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन. दोन कोणते रेट ऑफ रिॲक्शनचे 2 प्रकार कोणते? एक कोणता असतो? ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन, हा पहिला टाईप असतो. आणि सेकंड टाईप कोणता म्हटलं मी? इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन. तो आपण नंतर बघू. पहिल्यांदा आपण ॲव्हरेज रेट म्हणजे काय ते थोडंसं एक्सप्लेन करू. आता ॲव्हरेज म्हणजे काय बघा, समजा तुम्ही एखादी बाईक घेऊन गेला. बाईक घेऊन गेल्यानंतर समजा तुम्ही 3 तासामध्ये 150 किलोमीटर अंतर त्या बाईकनं पार केलं. किती? 150 किलोमीटर. किती वेळामध्ये? 3 तासामध्ये. तुम्हाला समजा विचारलं तुम्ही पर हावर किती अंतर पार केले, तर तुम्ही काय करणार? 150 डिवाइड बाय 3. तुम्ही ॲव्हरेज काढणार. त्याच पद्धतीनं एखाद्या केमिकल रिॲक्शनमध्ये असाच एखादा टाईम इंटरवल घेतला जातो, आणि त्या टाईम इंटरवलचा उपयोग करून जर का रिॲक्शनचं रेट काढला, तर त्यावेळी त्याला म्हटलं जातं ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन. हे ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन नक्की कसं येतं ते आपण काय करू? ग्राफवरून एक्सप्लेन करू. बघा कसं हे एक्सप्लेन आपण करू शकतो ॲव्हरेज रेट. समजा आपण रिॲक्शन घेतली, ज्याच्यामध्ये ए हा रिॲक्टंट आहे आणि त्याच्यापासून बी हा प्रोडक्ट तयार होतो. आता एखादी केमिकल रिॲक्शन जशी प्रोग्रेस होईल, जशी जशी पुढे जाईल, तसं काय होणार? जो रिॲक्टंट आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय होईल? डिक्रीज होईल. कारण या ठिकाणी मी काय केलं आहे, हा जो वाय ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिसवर प्लॉट काय केलं आहे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. फॉर एक्झाम्पल हे मोल पर डी एम क्यूबमध्ये असेल, दॅट इज आपण काय म्हणतो त्याला? मोलॅरिटीमध्ये असेल. ह्या ॲक्सिसवर कॉन्सन्ट्रेशन आहे एचं, ह्या ॲक्सिसवर टाईम आहे, हा मिनिटमध्ये घेतला असं कन्सिडर करा. परत अजून एक ग्राफ काढला. ह्या ग्राफवर ह्या वाय ॲक्सिसवर घेतलेला आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. बी म्हणजे या ठिकाणी कोण आहे? प्रोडक्ट आहे. या ठिकाणी कशाचं कॉन्सन्ट्रेशन घेतलं? ए. ए या ठिकाणी काय आहे? रिॲक्टंट आहे. आणि हा एक्स ॲक्सिसवर दोन्ही ठिकाणी आपण काय घेतलेला आहे? टाईम घेतलेला आहे. टाईम आपण मिनिटमध्ये आहे असं कन्सिडर करायचं, आणि कॉन्सन्ट्रेशन मोलॅरिटीमध्ये म्हणजेच काय मोल पर डी एम क्यूबमध्ये आहे असं कन्सिडर करायचं. तर रिॲक्शन जशी जशी प्रोग्रेस होणार तसं काय होणार? रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होत गेलेलं आहे, आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन काय होत गेलेलं आहे? इन्क्रीज होत गेलेलं आहे. आता आपल्याला समजा मी इथं एक टेबल तयार करतो. कशासाठी टेबल करतो? एक पहिला कॉलम घेतो टाईम, दुसरा कॉलम घेतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए म्हणजे हा पहिला रिॲक्टर, आणि अजून एक कॉलम घेतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. तर टाईम जर बघितलं, सुरुवातीला 0 असणार, 5, 10, 15, 20, 25 हे मिनिटमध्ये. आता याच्या बाबतीत जर आपण विचार करायचं म्हटलं, जेव्हा 0 टाईम असतो, टाईम 0 असतो, तेव्हा कॉन्सन्ट्रेशन किती आहे? तर एचं 0.5, बीचं किती आहे? 0 टायमिंगला इथनं सुरुवात असणार. बीचं किती कॉन्सन्ट्रेशन आहे? 0 आहे. त्याच्यानंतर परत पुढं 5 मिनिटानंतर याचं कॉन्सन्ट्रेशन किती आलं आहे? 0.3ला. हे झालं 0.3. बीचं किती झालं 5 मिनिटानंतर? 0.2.
0.25 10 मिनटानंतर एचं कॉन्सन्ट्रेशन किती झालं बघा 0.1 आणि 0.2च्या मध्ये म्हणजे 0.15 याचं 10 मिनिटांनंतर किती झालं बघा 1 2 3 4 0.4 15 मिनिटानंतर याचं किती झालं 0.1 15 मिनिटानंतर याचं किती झालं 4.5 पुढचं मी लिहित नाही ठीक आहे एवढा आपल्यासाठी डाटा सफिशियंट आहे. आता याच्यावरून ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन कसं काढायचं बघा याच्यावरून काय काढायचं आपल्याला ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन. तर ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन काढताना काय करायचं आहे जे नंतरचं कॉन्सन्ट्रेशन समजा आपण हा पहिला टाईम इंटरव्हल घेतला इथं हा टाईम इंटरव्हल कन्सिडर केला ह्या टाईम इंटरव्हलमध्ये नंतरचं असणारं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे 5 मिनिटाची वेळ असणारं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.3 मायनस काय करायचं आहे सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशन ते किती येणार 0.5 हा डिफरन्स झाला कॉन्सन्ट्रेशनमधला आणि टाईममधला नंतरचं कॉन्सन्ट्रेशन आपलं टाईम होता 5 सुरुवातीचा 0 म्हणजे इथं 5.0 किती आलं इथं -0.2 डिवाइड बाय 5 म्हणजे आपण टाईम इंटरवल कोणता कन्सिडर केला 0 ते 5. समजा आपण हा टाईम इंटरवल कन्सिडर केला कोणता 5 to 10 मिनिट तर अशा वेळी काय करायचं आहे 10चं जे कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्यातून 5चं कॉन्सन्ट्रेशन मायनस करायचं अंशामध्ये आणि छेदामध्ये काय करायचं आहे 10 - 5 करायचं आहे. बघा आता त्यासाठी आता कसं येईल 10चं कॉन्सन्ट्रेशन हे असणार 0.15 मायनस 5चं कॉन्सन्ट्रेशन 0.3 डिवाइडेड बाय टायमिंग काय 10 - 5 दॅट इज इक्वल टू किती येणार -0.15 डिवाइड बाय 5 म्हणजे प्रत्येक टाईम इंटरवलच्या मध्ये म्हणजे एवढ्या टाईम इंटरवलमध्ये किती कॉन्सन्ट्रेशन बदललेलं आहे म्हणजे कॉन्सन्ट्रेशनमधला डिफरन्स डिवाइड बाय टाईममधला डिफरन्स म्हणजेच काय इट इज कॉल्ड ॲज ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन. हे आपण बघितलं कोणाबद्दल एच्या बाबतीत साईन कोणतं आलं मायनस आलं ॲव्हरेज रेटसाठी कारण का या ठिकाणी नंतरची व्हॅल्यू कशी होती कमी होती अगोदरची व्हॅल्यू जास्त होती कारण कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतं. हाच विचार समजा आपण प्रोडक्टच्या बाबतीत केला प्रोडक्ट कोणता बी आहे बीचा आपण टाईम इंटरवल कोणता कन्सिडर केला हा केला हे आपण बीसाठी घेतलं 15 मिनिटानंतर त्याचं असणारं कॉन्सन्ट्रेशन आणि 10 मिनिटाच्या वेळी त्याचं असणारं कॉन्सन्ट्रेशन 15 मिनिटाला असणारं कॉन्सन्ट्रेशन किती आहे इथं 4.5 येणार नाही 0.45 येईल 15 मिनिटानंतर कॉन्सन्ट्रेशन किती आहे त्याचं 0.45 मायनस 10 मिनिटाच्या वेळी कॉन्सन्ट्रेशन किती होतं 0.4 डिवाइडेड बाय काय करायचं आहे 15 - 10 दॅट इज इक्वल टू 45 डिवाइड बाय 0.05 डिवाइड बाय काय 5 इथे साईन कोणता असणार आहे प्लस कारण ही व्हॅल्यू मोठी आहे ही व्हॅल्यू लहान आहे म्हणजे थोडक्यात इथं काय लक्षात ठेवायचं आहे ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन काढत असताना एखादा टाईम इंटरवल त्या ठिकाणी काय करायचं आहे सिलेक्ट करायचं आणि त्या टाईम इंटरवलमध्ये टाईममधला डिफरन्स घ्यायचा आणि त्याचवेळी त्या टायमिंगमध्ये कॉन्सन्ट्रेशनमध्ये झालेला सुद्धा डिफरन्स घ्यायचा आहे. म्हणजेच ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन मला एच्या बाबतीत लिहायचं असेल तर मी कसं लिहिणार बघा ॲव्हरेज रेट ऑफ कंजम्पशन ऑफ ए कंजम म्हणजेच ते वापरले गेलं त्याचा यूज झाला कंजम्पशन ऑफ ए इज इक्वल टू मायनस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवाइड बाय चेंज इन टाईम कॉन्सन्ट्रेशन मधला बदल आणि त्यामध्ये वेळेमध्ये झालेला बदल हे झालं आपण एच्या बाबतीत लिहिलं. बीच्या बाबतीत लिहायचं असेल तर ॲव्हरेज रेट ऑफ आता बी तयार झालेला आहे त्यामुळे हा कंजम्पशन शब्द जाईल त्याच्याऐवजी काय लिहायचं आहे ॲव्हरेज रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी इज इक्वल टू आता इथं प्लस असणार आहे साईन नाही लिहिलं तर चालतं कशामधला डिफरन्स बीच्या दोन कॉन्सन्ट्रेशन मधला डिफरन्स डिवाइड बाय टाईम मधला डिफरन्स हे झालं ॲव्हरेज रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी. आता ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन लिहायचं असेल तर कसं येईल बघा ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू मायनस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवाइड बाय चेंज इन टाईम इज इक्वल टू हे लिहायचं हे प्लसमध्ये त्यामुळं चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी डिवाइड बाय
चेंज इन टाईम. तर अशा पद्धतीने काय काढायचं असतो, एखाद्या रिॲक्शनचा ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन काढायचं असतं. दुसरा टाईप आपल्याला कोणता बघायचा, इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन. इथे येतो मी ते इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन. आता याचा अर्थ समजून घ्या. इन्स्टंट म्हणजे एखादा क्षण. तर मगाशी आपण बाईकचं एक्झाम्पल घेतलेलं होतं. बाईकमध्ये आपण काय केलं, 3 तासामध्ये 150 किलोमीटर अंतर क्रॉस केलं. समजा ते बाईकवर जात असताना समजा तुमचं स्पीडोमीटरकडे लक्ष गेलं आणि ते लक्ष गेल्यावेळी त्यावेळी त्या स्पीडोमीटरवर जे काय तुमचा काटा असेल तो समजा 72ला असेल. म्हणजे त्या ठिकाणी काय तुमच्या लक्षात येणार की त्या क्षणाला तुमच्या गाडीचं स्पीड किती आहे, 72 पर किलोमीटर. समजा काही ठिकाणी परत तुमचं लक्ष गेलं, तुम्ही सावकाश थोडं चालाय, त्या ठिकाणी तुम्हाला जाणवलं की त्यावेळी तुमच्या गाडीचं स्पीड किती आहे, 42 किलोमीटर पर हवर. याचा अर्थ काय, एखाद्या एक्झॅक्ट क्षणाला जे काय त्या गाडीचं स्पीड असतं त्याला त्यावेळचं इन्स्टंट स्पीड म्हणायचं. तसंच एखाद्या केमिकल रिॲक्शनमध्ये एखाद्या एक्झॅक्ट टायमिंगला जेव्हा आपण त्याचं काय करतो, स्पीड काढतो, रेट काढतो, त्याला काय म्हणायचं, इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन. ते कसं काढायचं बघा, ग्राफ असाच असणार आहे. काय करायचं आहे, त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन टायमिंगनुसार कसे कसे बदलतात त्या पद्धतीने असा ग्राफ काय करायचा आहे, प्लॉट करायचा आहे. म्हणजेच काय, सुरुवातीला कॉन्सन्ट्रेशन एचं 0.5 असेल, 5 मिनिटांतर ते डिक्रीज होऊन 0.3 झालं, 10 मिनिटांतर डिक्रीज होऊन 0.15 झालं, 15 मिनिटांत झालं 0.1, 20 मिनिटांत झालं 0.05, 25 मिनिटांनं पूर्णपणे एचं कॉन्सन्ट्रेशन संपलं, म्हणजे पूर्णपणे ए कन्वर्ट झालं कशामध्ये, बीमध्ये. तसं ज्यावेळी याचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होणार त्यावेळी याचं कॉन्सन्ट्रेशन काय जाणार, वाढत जाणार. म्हणजे ज्या पद्धतीने त्यांचे कॉन्सन्ट्रेशन बदलत जातील तसे काय करायचे, त्यांचे ग्राफ असे काढून घ्यायचे. ग्राफ काढून काय करायचं, त्या ग्राफला टँजंट काढायची. म्हणजे अशी त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, त्याला स्पर्शिका काढायची. तर ही स्पर्शिका आपण ह्या ग्राफसाठी काढली, जो कोणासाठी होता, ए साठी होता, म्हणजे रिॲक्टंटसाठी. आणि इथे आपण स्पर्शिका अशी काढली, ही कोणासाठी होतं, बी साठी होतं. आता काय करायचं, याचा मग स्लोप घ्यायचा. काय घ्यायचा, स्लोप घ्यायचा. समजा हा पॉईंट एक्स आहे, हा पॉईंट वाय आहे आणि हा पॉईंट काय, झेड आहे. तसा इथं पण आपण ग्राफ काढला, स्लोप काढला. याच्यामध्ये हा एक्स आहे, हा वाय आणि हा झेड आहे. त्या स्लोपवरून कशा पद्धतीनं इन्स्टंटेनियस रेट काढला जातो बघा. स्लोप इज इक्वल टू, हा स्लोप म्हणजेच कोणता रेट असतो, हा रेट असतो इन्स्टंटेनियस रेट. तर स्लोप काय करायचं आहे, कॉन्सन्ट्रेशन मला डिफरन्स, इथं तुम्हाला जे काही कॉन्सन्ट्रेशन बघायला मिळेल किंवा ही जी लेंथ तुमची असेल ती लेंथ काय लिहायची, एक्स वाय डिवाइड बाय लेंथ तुमची कोणती येणार, वाय झेड. आणि हा रेशो म्हणजेच काय, त्या इन्स्टंटला असणाऱ्या त्या रिॲक्शनचा इन्स्टंटेनियस रेट असतो. म्हणजे एखाद्या एक्झॅक्ट टायमिंगला, एखाद्या एक्झॅक्ट क्षणाला ज्यावेळी रेट काढला जातो तेव्हा त्याला इन्स्टंटेनियस रेट असं म्हणतात. मग आता त्याचं रिप्रेझेंटेशन कसं करायचं बघा, त्याला लिहायचं कसं. तर काय, मला पहिला एच लिहायचं, जसं इथे लिहिले बाय ॲव्हरेज रेट ऑफ कंजम्पशन ऑफ ए, तसं इन्स्टंटेनियस रेट ऑफ कंजम्पशन, म्हणजे ते वापरलं जातं, यूज होतं म्हणून, कंजम्पशन ऑफ ए इज इक्वल टू, इथं आता कॉन्सन्ट्रेशन थोडंसं बदलणार, इथं जास्त कॉन्सन्ट्रेशन बदललं म्हणून डेल्टा घेतला. आता इथं डेल्टा ऐवजी काय करायचं आहे, स्मॉल डी घ्यायचं. स्मॉल डी म्हणजेच स्मॉल डिफरन्स कशामधला, कॉन्सन्ट्रेशन डिवाइड बाय डिफरन्स इंटू ए टाइम. साईन इथं सुद्धा मायनस, कारण कॉन्सन्ट्रेशन याचं काय होतं, डिक्रीज होत जातं म्हणून. तसंच दुसरं काय लिहायचं मला, इन्स्टंटेनियस रेट ऑफ, तयार काय झालं आपलं, फॉर्मेशन ऑफ काय तर झालेलं आहे, बी इज इक्वल टू, आता मायनस, त्याचं कॉन्सन्ट्रेशन बीचं वाढलं म्हणजे प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं म्हणून ते प्लसमध्ये येईल. डी डिफरन्स कशामधला, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी डिवाइड बाय डी टी. आणि तिसरी गोष्ट कोणती, इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन. कशाचं लिहायचं आहे, रिॲक्शनचा रेट लिहायचा आहे. रिॲक्शनचा रेट लिहिताना काय करायचं आहे,
मायनस डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवाइड बाय डी टी इज इक्वल टू डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी डिवाइड बाय डी टी. आता इथं बऱ्याच वेळा ॲट एनी टाईम टी असा शब्द पण असतो काय, म्हणजे इथं असं असेल इन्स्टंटेनियस रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी ॲट एनी टाईम टी, इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन ॲट एनी टाईम टी. ॲट एनी टाईम टी नाही लिहिलं तर चालतं, तर तेवढं लिहिलं तर तुम्हाला हे सफिशियंट आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही काय केलेत या ठिकाणी एक्सप्रेशन तुम्ही लिहू शकता कशाची, इन्स्टंटेनियस आणि ॲव्हरेज रेट. आणि आपल्याला पूर्ण सगळ्या टॉपिकमध्ये ही कन्सेप्ट वापरायची आहे. कोणती? इन्स्टंटेनियस, एखाद्या एक्झॅक्ट क्षणाला असणारं जे काय रेट असतो त्याला इन्स्टंटेनियस म्हणतात. आणि पूर्ण टॉपिकमध्ये हा शब्द पुढे जाऊन आपल्याला वापरायचा नाही आहे, फक्त कोणता वापरायचा आहे? रेट ऑफ रिॲक्शन. रेट ऑफ रिॲक्शन म्हटलं की समजायचं तो कोणता असणार आहे? इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन. म्हणजे थोडक्यात आपण रेट ऑफ रिॲक्शनचे स्मॉलमध्ये जर किंवा शॉर्टमध्ये आपल्याला डेफिनेशन करायचं झालं तर आपण काय म्हणणार? काय डेफिनेशन होईल याची? चेंज इन कॉन्सन्ट्रेशन पर युनिट टाईम. म्हणजे काय? एखाद्या रिॲक्टंटचं किंवा प्रोडक्टचं बदलणारं कॉन्सन्ट्रेशन कशानुसार? वेळेनुसार. त्याला आपण म्हणणार आहे रेट ऑफ रिॲक्शन. मग आता याचं युनिट काय येईल बघा. काय युनिट येईल? आपण इथं काय केलेलं आहे? वरती कॉन्सन्ट्रेशनची टर्म घेतली आणि खाली कशाची? टायमिंग घेतलेला. तर कॉन्सन्ट्रेशनचं युनिट काय असतं? मोल पर डी एम क्यू. आणि टायमिंग कशामध्ये आपण घेतो? सेकंद. म्हणजे ओव्हरऑल जर युनिट आपल्याला काढायचं झालं कशाचं? रेट ऑफ रिॲक्शनचं, तर ते युनिट काय येणार? मोल पर डी एम क्यूब पर सेकंद. हे कशाचं युनिट असणार आहे? युनिट ऑफ द रेट ऑफ रिॲक्शन. अगोदरची सिंपल रिॲक्शन होती ज्याच्यामध्ये रिॲक्टंटचे नंबर ऑफ मोल्स 1 होते, प्रोडक्टचे नंबर ऑफ मोल्स 1 होते. अशा वेळी तुम्हाला रेट ऑफ रिॲक्शन लिहिता आला. मात्र जर का नंबर ऑफ मोल्स असे जर का वेगवेगळे असतील तर अशा ठिकाणी जर तुम्हाला रेट ऑफ रिॲक्शन लिहायचं असेल तर थोडा डीपमध्ये जाऊन विचार करायला लागतो. तर जर आपण ह्या रिॲक्शनचं ऑब्झर्वेशन करायचं म्हटलं, याचं एक्सप्लेनेशन द्यायचं म्हटलं तर आपण काय म्हणू शकतो या ठिकाणी? 1 मोल काय? ए रिॲक्ट कितीवर झाला? 3 मोल बी बरोबर, आणि तयार करायला 2 मोल सी. म्हणजे काय? ए पेक्षा बीचं रिॲक्शन होण्याचं स्पीड ट्रिपल आहे, 3 टाइम्स मोर आहे रिॲक्ट होण्याचं स्पीड. आणि सीचं फॉर्मेशनचा रेट सुद्धा ए पेक्षा डबल आहे. म्हणजे काय होईल बघा. समजा मी पहिल्यांदा ह्या तिघांचा सेपरेट काय लिहितो? रेट ऑफ दॅट पर्टिक्युलर स्पेसिस. आता मला पहिल्यांदा लिहायचं आहे रेट ऑफ कंजम्पशन ऑफ ए इज इक्वल टू काय लिहिणार मी? मायनस डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवाइड बाय डी टी. आता इथं मी इन्स्टंटेनियस काय लिहिलं नाही, कारण त्यालाच आपण रेट ऑफ रिॲक्शन म्हणतो किंवा रेट म्हणतो, हे तुम्हाला मी सांगितलं. नेक्स्ट बघा, रेट ऑफ कंजम्पशन. दुसरा रिॲक्टंट या ठिकाणी कोणता आहे? कंजम्पशन ऑफ बी इज इक्वल टू मायनस डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी डिवाइड बाय डी टी. 3 नंबर, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ. कशाचं फॉर्मेशन झालं? सी इज इक्वल टू, आता हे प्लसमध्ये असणार, डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी डिवाइड बाय डी टी. ही तिघांची आपण सेपरेट लिहिली. मात्र तिघांना ज्यावेळी आपण एकत्र करणार तेव्हा काय होईल बघा. समजा ह्या दोघांच्या रेटबद्दल आपण कंपॅरिझन केलं, कुणाच्या? एच्या आणि बीच्या. तर आपल्याला सरळ कळतं की ए पेक्षा बीचा रेट ट्रिपल आहे, म्हणजे 3 पटीने जास्त आहे. म्हणजे मला जर असं लिहायचं असेल, कंजम्पशन ऑफ रेट ऑफ बी ई म्हणजे काय लिहिलं? मायनस डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी अपॉन डी टी इज इक्वल टू 3 इंटू डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवाइड बाय डी टी. अँड म्हणजे याच्यावरून कळतं की हा एच्या कंजम्पशनचा रेट आहे, त्याला 3 गुणलं, म्हणजे त्याची 3 पट. म्हणजे कोणता रेट मिळाला आपल्याला? बीच. तसं ए आणि सी मधलं लिहायचं असेल तर रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ, इथं मायनस साईन येईल, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ
सी इज इक्वल टू 2 इंटू काय येणार डी रेट ऑफ कंजम्पशन ऑफ ए. आता पुढे जाऊन काय केलं बघा, समजा मी हे 3 याला मल्टिप्लाय बरोबर चिन्हाचं इकडं आणलं, काय होणार डिवाइड बाय, म्हणजे इकडल्या बाजूला काय होणार 1/3 मल्टिप्लाय होईल, इकडलं 3 कॅन्सल होईल. तसं इथलं हे 2 हे पण इकडं आणलं तर या ठिकाणी काय होणार, इथं 1/2 न मल्टिप्लाय होईल आणि इकडल्या बाजूला काय होणार हे 2 कॅन्सल होईल. म्हणजे याच्यावरून काय लिहिता येईल बघा, मायनस डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवाइड बाय डी टी इज इक्वल टू मायनस हे 3 मल्टिप्लाय इकडं आल्यानंतर डिवाइड झालं 1/3 डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी डिवाइड बाय डी टी इज इक्वल टू, परत डी लाच हे समजा इक्वल करायचं झालं 2 इकडं डिवाइड होईल, म्हणजेच काय 1/2 डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी डिवाइड बाय डी टी. आता हे तिन्ही रेट ज्यावेळी तुम्ही इक्वल फॉर्ममध्ये लिहिता तेव्हा त्याला काय म्हणायचं आहे रेट ऑफ रिॲक्शन. म्हणजे लक्षात घ्या हे तुमचं कुणाचं इक्वेशन झालं, दिस इज रेट ऑफ रिॲक्शन. म्हणजे ज्यावेळी तुमचे हे कोइफिशियंट्स वेगवेगळे असतील तेव्हा तुम्हाला रेट ऑफ रिॲक्शन जर का लिहायचा असेल तर ते तुमचे जे काही कोइफिशियंट असतात त्यांना फक्त इथं इनव्हर्स करून घ्यायचं, इनव्हर्स. कारण हे 3 होतं, इथं काय केलं 1/3 गेलं. समजा तुमचं इथं डी असं असतं 1/2 डी, तर तुम्हाला याच्यामध्ये फक्त डायरेक्ट ॲड करायचं. कसं कराल, 1/2 आहे याचा इनव्हर्स काय येणार 2/1, म्हणजे याला ते इक्वल तुम्ही असं दाखवू शकता. हे प्रोडक्ट कडलं आहे म्हणजे ते प्लस साईन असेल, काय असेल 2 डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी डिवाइड बाय डी टी. आणि हे खूप बाळांनो इम्पॉर्टंट आहे, याच्यावर तुम्हाला CETला MCQsला क्वेश्चन येतात. त्या ठिकाणी तुम्हाला साईन सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. निगेटिव्ह साईन म्हणजे काय रिॲक्टंटसाठी असतं, त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. प्रोडक्ट असेल तर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह साईन दिलेला असेल किंवा साईनच नसणार आहे त्यावेळी ते प्रोडक्टसाठी असणार आहे. आणि अशी जर का कोइफिशियंट असतील तर ते रेट इक्वेशनमध्ये घेत असताना किंवा इथं एक्सप्रेशनमध्ये घेत असताना करायचं काय, त्याला इनव्हर्स करून घ्यायचे. जे कोइफिशियंट आहे ते इनव्हर्स झाल्यानंतर ते सगळे रेट काय होतात सेम होतात. आणि ते सगळे रेट सेम झाल्यानंतर त्यांना काय म्हणायचं आहे रेट ऑफ दॅट पर्टिक्युलर रिॲक्शन. ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्ही याच्यावर प्रॅक्टिस करा. तुम्हाला बरेच याच्यामध्ये बाळांनो अजून डाऊट येतील, ते तुमच्या हळूहळू प्रॅक्टिसनं क्लिअर होतील. हा तुम्ही पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघितले की अगदी तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. मात्र विदाऊट प्रॅक्टिस तुम्हाला हे पटकन डोक्यामध्ये बसणार नाही. त्यामुळे टेक्स्टबुकमध्ये एक्झाम्पल आहे, ते एक्झाम्पल सॉल्व करा, त्याच्यावरून तुम्ही डेफिनेटली हे सगळं काय करू शकता सॉल्व करू शकता. या सगळ्यावरून आता आपल्याला काय करायचं आहे, जनरल रिॲक्शनसाठी रेटचं इक्वेशन नक्की कसं येईल ते लिहायचं आहे. तर काय येईल बघा, रेट इज इक्वल टू मायनस का, कारण हा रिॲक्टंट आहे त्याच्यामुळे याचा कोइफिशियंट किती आहे स्मॉल ए, म्हणजे त्याचा इनव्हर्स काय येणार 1/a. त्यानंतर स्मॉल डिफरन्स इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए दॅट इज डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवाइड बाय डी टी इज इक्वल टू, पुन्हा दुसरा रिॲक्टंट आहे त्यामुळे मायनस साईन, स्मॉल बीचा इनव्हर्स काय असेल 1/b, पुन्हा काय येईल डी कशाचं कॉन्सन्ट्रेशन बीचं डिवाइड बाय काय येणार डी टी इज इक्वल टू, आता आपण प्रोडक्टकडे आलो म्हटल्यानंतर प्लस साईन म्हणून फक्त डायरेक्ट इथं कोएफिशियंटचा इनव्हर्स लिहायचं 1/c. त्यानंतर डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी डिवाइड बाय डी टी इज इक्वल टू, दुसरा प्रोडक्ट आहे त्यामुळं प्लस साईन येईल, स्मॉल डीचा इनव्हर्स 1/d. त्यानंतर चेंज इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी डिवाइड बाय डी टी. तर अशा पद्धतीनं हा जनरल रिॲक्शनचा काय झाला रेट असा लिहायचा आहे. तुम्हाला MCQsला कसे क्वेश्चन येतात बघा, समजा तुम्हाला ह्या रिॲक्शनचा रेट विचारला विथ रिस्पेक्ट टू डी, रिॲक्शनचा रेट म्हटलं, रिॲक्शनचा रेट विथ रिस्पेक्ट टू डी विचारलं तर तुम्हाला काय लिहायला पाहिजे, रेट इज इक्वल टू 1/d नंतर डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी डिवाइड बाय डी टी. तुम्हाला चुकवण्यासाठी बऱ्याच वेळा इथं मायनस साईन असतं, तुम्ही म्हणणार हे सगळं बाकीचं बरोबर आहे, साईन जर इथं मायनस असलं तर समजायचं हे रिॲक्टंटसाठी असणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने विथ रिस्पेक्ट टू ए असेल किंवा बी असेल किंवा सी असेल किंवा डी असेल, कुणाशी रिस्पेक्ट तुम्हाला रेट विचारला जाऊ शकतो,
त्या पद्धतीने तुम्ही तिथं व्यवस्थित ऑब्झर्वेशन करून लिहायचं आहे. खूप इझी क्वेश्चन असतात, अगदी इझिली तुम्हाला सुटतील. पूर्ण जे आता शिकवलं त्याचं व्यवस्थित केअरफुली परत एकदा तुम्ही स्टडी करा. तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट अगदी व्यवस्थित क्लिअर झालेल्या असणार आहेत.